आईच्या या प्रोटेस्टाक हाजीर आशिल्ले आमचे दोनूय मतदारसंघ जो कुंभार जुवे आणि सांताक्रूज जे आमदार डिफेक्ट झाले तांचे दोनूय ब्लॉक अध्यक्ष बाब जॉन तसोच बाब विशाल, त्याच बरोबर आमच्या मदीं आसात आमचे सांताक्रूजची झेडपी, आमचे सरपंच, आमचे इतर बाकीचे पीसीसीचे मेंबर्स, आमचो सांत आंद्रेचो ब्लॉक अध्यक्ष, आमचे सेवा दलाचे वर्किंग प्रेसिडेंट आणि आमचे एसटी सेलाचे चेअरमॅन. म्हाका दिसता आज 14 सप्टेंबर म्हणटा तो गोयच्या पॉलिटिकल हिस्ट्रीतलो हो काळो दीस, ब्लॅक डे ऑफ आवर स्टेट ऑफ गोवा. 14 सप्टेंबर 2022 ज्या गोयच्या जनतेन जे 11 आमदार काँग्रेस पक्षाचे जे निवडून दिले तातूंतले 8 जण हे घातकी आणि पातकी पक्ष सोडून आपल्या फायद्यात दुसऱ्या पक्षान गेले. जे फुडारी तेन्ना आशिल्ले, हांवूय कॅन्डिडेट आशिल्लो आणि आमकां देवळान व्हरून, खुर्सार व्हरून, मस्जिदीत व्हरून गोंयच्या लोकां मुखार विकले. जे मनीस डायरेक्ट देवाकडे उलयताले ते आज स्वताच्या स्वार्थाक लागून आज थंय गेल्ले आसा. आज जेन्ना सकाळी आमी कलंगूट ज्या 3 मतदारसंघ कलंगूट, शिवोले आणि सालिगांव हाचो जेन्ना प्रोटेस्ट केलो ताच्या उपरांत मुख्यमंत्र्यान एक स्टेटमेंट केलो की आता भिवपाची गरज आसा. आणि खरेच आज गोंयकारांक भिवपाची गरज आसा. कित्याक तो सांगता की कॅन्सराच्यो केसीस इतल्यो वाडल्या की आज प्रत्येक गोंयकार, गोंयचो जो नागरीक आसा ताका खंय तरी कॅन्सराचो धोका जाला. आणि हे कित्याक लागून जाला? कित्याक जे 8 घातक्यांक पळय ते घेवन गेल्यात, बाब मोहन नोडान उल्लेख केलो की खरी मर्डर ऑफ डेमोक्रेसी चालू झाली जेन्ना हे 8 जण थंय गेले. जे आनी अमेंडमेंटा हाडल्या 17(2) आसतले, 39A आसतले, ह्या अमेंडमेंटाक लागून तांणी आज आमची गोंयची शेतां, गोंयची भाटां, कल्टिवेबल लँड हे इल्लिगली तांणी कन्वर्ट केल्या. सो आज गोंयकारांक स्वास घेवपाक मेळना. आज गोंयकारांक जेवण जे आमी शेतांत रोयताले, भाजयो रोयताले, जे ऑर्गेनिक फूड जे आमी जनरेट करताले ते आज करपाक आमचे कडेन आज शेतां उरलेली ना. कित्याक हे सरकार इल्लिगल पद्दतीन ते कन्वर्ट करतात. जे आमी स्वास घेतालो, आमी पयला लँड कन्वर्जनच्या नांवान हे सरकार झाडां कापीत आसात. आमी वास्कोच्या शारान पळयले की कशा पद्दतीन कोळशाचे प्रमाण हे सरकार वाडोवपाक सोदता. सो मुख्यमंत्र्यान जे सांगला ते आज ह्या भाजप सरकाराक रियलायज जाले की आज भिवपाची गरज आसा. आणि या प्रमोद सावंताच्या सरकाराक 2027 भिवपाची गरज आसा. कित्याक या 8 मतदारसंघान आमी पळयले की लोकसभेक गोंयच्या जनतेन आणि या 8 मतदारसंघाच्या लोकांनी काँग्रेस पक्षाक मतदान केले. जे हे घातकी पक्ष सोडून गेले तांच्या बरोबर लोक रावले ना. मोहन दोंडान उल्लेख केलो की कदाचित हे गेले असतले लीडर, पण काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गेले ना, काँग्रेस पक्षाच्यो ब्लॉक कमिटी गेले ना, काँग्रेस पक्षाचे वोटर हल्ले ना. आणि म्हाका खात्री आसा की 2027 जेन्ना निवडणूक जातली तेन्ना या गोंयची जनता या 8 जणांक घरा धाडटली. ताच्या पयलीं जे काँग्रेस पक्षान जे पिटिशन फायल केल्ले सुप्रीम कोर्टान, जो वो मोनी बाबा स्पीकर जो आपले काम करना, आता 2 वर्सां जातली. नोव्हेंबराक आमी पिटिशन फायल करून डिस्क्वॉलिफिकेशनाचे, अजूनही तो नोटीसूय काडना. सुप्रीम कोर्टान ताका सांगला की 90 दिसां भितर तूं कितें तो निकाल लाय. आणि म्हाका खात्री आसा की जर स्पीकर हाजेर जर कारवाई करना जाल्यार आमी सुप्रीम कोर्टाक अप्रोच करून या 8 जणांक परमनंटली घरा धाडटले. कित्याक जेन्ना हे डिस्क्वॉलिफाय जातले हांकां आनी फुडले खंयचेच इलेक्शन कॉन्टेस्ट करपाक मेळचें ना. 6 वर्सांक हे घरा वतले.
लास्ट एक हांव सांगपाक सोदतां की काँग्रेस पक्षान 2022 एक गोंयच्या जनतेचो आवाज आयकलो, गोंयच्या जनतेन जो उलो मारिल्लो की ह्या डिफेक्टरांक तिकीट दिवप ना, जे गद्दारपणा कोणे केले तांकां तिकीट दिवप ना. काँग्रेस पक्ष फाटले डिफेक्टर आसूं किंवा आतांचे डिफेक्टर आसूं कोणाकूच एंट्री म्हणटा ती ना, दारां म्हणटा ती कंप्लिटली बंद. काँग्रेस पक्षाचो जे एक गद्दार पक्षाकडे गद्दारी करता, जे गोंयच्या जनतेकडे गद्दारी करता, जे गोंयच्या वोटराकडे गद्दारी करता, हांकां कसलोच अधिकार ना मुखार इलेक्शनां लडोवपाची. हांव मिडियाच्या माध्यमांतल्यान दोनूय सांताक्रूज तशें कुंभार जुवेच्या प्रत्येक मतदाराक जाणी काँग्रेस पक्षा बरोबर रावले, आमचे आमदार कदाचित बीजेपीन गेले आसतले, पूण दोनूय ब्लॉक अध्यक्षांनी जे काम केले, जे ह्या मतदारसंघाच्या लोकांनी काँग्रेस पक्षाक तेंको दिलो, हांव तांचे धन्यवाद करता. दोनूय मतदारसंघाचे पुराय ब्लॉक कमिटीचे हांव अभिनंदन करता की जेन्ना हे गद्दार गेले तुम्ही हल्ले ना, तुम्ही काँग्रेसीचो बावटो घेऊन मुखार गेले, तुम्ही लोकसभेची निवडणूक केली आणि लोकांकडे वचून तुम्ही माफ मागून आज लोकांक तुम्ही विश्वास दाखयलो आसा. आज पुराय गोंयभर आमी पळयतात की आज डिस्ट्रक्शन ऑफ लँड चालू आसा. आज जे मुख्यमंत्री उलयलो हे प्रत्येक गोंयकाराक आणि खास करून बीजेपीच्या सरकाराक आता भिवपाची गरज आसा. कित्याक 2027 तुवें कशें सांगलें की आता कॅन्सराचें प्रमाण जे वाडलां, हे कॅन्सर आता भाजपा भितर पावलां. कित्याक आज भाजपा भितर सगळे जर तुम्ही पळयत जाल्यार मेजॉरिटी हे काँग्रेसीचे घातकी सगळे थंय गेल्ले आसा. सो प्रमोद सावंत हे घातकी आणि पातक्याचे सरकार चलयता आणि 2027 हाका आता खरेंच भिवपाची गरज आसा. म्हाका खात्री आसा की गोंयची जनता 2027 काँग्रेस पक्षाक बहुमतान 27 सिटां दितली. देव बरें करूं. अमित बाब, जेन्ना डिफेक्टराचे आमी उलयता तेन्ना बीजेपीन थोड्या आमदाराक मिनिस्टर केला आनी आतां थोड्या करपाच्या दे आर डुईंग फॉर डेव्हलपमेंट म्हणून खूब फावट उलयता ते. बाब शायनीन उल्लेख केलो आणि तुम्ही असेंब्लीनूय पळयलें की खोके हो लोके ताजेर कोणेच जाप दिली ना. कोण देवाकडे उलयताले, कोणाक थोड्यांक आवयन येवन सांगले की स्वप्नान की बाबा रे तू चल फाल्यां, कोण सांगपा लागलो आपूण डेव्हलपमेंटाक गेला. पूण आज जेन्ना 2 वर्सां पुराय जाता तेन्ना आज गोंयच्या जनतेन ह्या 8 जाणांचे हांचे मोटीव कितें आशिल्ले